मोदीजी हे पंतप्रधान पदावर बसवायचे असतील तर आता आपल्या इथं सुद्धा महायुतीचा उमेदवार जाणं गरजेचं आहे। त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा मतरूपी आशीर्वाद ताईंना भेटू दे। म्हणजे म्हणतात ना की एखादी मुलगी जर माहेरी आली तर तिची आपण ओटी भरतो, तिथं जे काय असेल ते माहेरवासीन करत असतो, तर तुमच्या सगळ्यांच्या मतरूपी पेटीतून त्यांना ओटी भेटेल। आणि मी जर ताईंना निवडून दिलं तर ताई नक्कीच म्हणजे जो काय आता वक्तृत्व त्यांचं चांगलं आहे, तुम्हाला माहिती आहे त्यांनी कामं चांगली केलेली आहेत। म्हणजे कोणतेही पद नसताना गोदावरी अर्बन बँकेच्या माध्यमातून, गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी कामं केलेली आहेत। त्यामुळे इतकी सारी कामं कोणतेही पद नसताना ताईने केले। त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं, तुमचं इथलंच मतदान आहे तर तुम्ही नक्की त्यांना येतं 26 तारखेला आपलं मतदान आहे, धनुष्यबाण चिन्ह आहे। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मतदान करा आणि जास्तीत जास्त संख्येनं, म्हणजे ताई येणारच आहेत निवडून, फक्त लीड मिळू दे यासाठी तुम्ही तुमच्या घरी, तुमच्या माता मुले असतील, तुमच्या घरातले जे जे कोणी मतदार असतील त्या सगळ्यांना आवर्जून सांगा। आणि आठवणीनं 26 तारखेला धनुष्यबाण चिन्ह याच्या समोरचं बटन दाबून तुमच्याच लेकीला निवडून आणून एवढीच विनंती करण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे। एवढं सहकार्य तुमच्या सगळ्यांचं मिळू दे। बाकी आम्ही परत गावामध्ये येत राहू, ताई सुद्धा येतील, कारण आता वेळ कमी आहे त्यामुळे ताई प्रत्येक ठिकाणी पोहोचणार नाहीये। म्हणून ताईंचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही सुद्धा एक राजर्षी ताईच आहोत, या आहे ना आम्ही इथपर्यंत आलेलो आहे। आणि ताई खासदार झाल्या म्हणजे आपण सगळेच खासदार झाले, कारण ही निवडणूक फार म्हणजे काय म्हणतात फॅमिलियर आहे, म्हणजे उमेदवार विरुद्ध लेख अशी असणार आहे। त्यामुळे जर निवडून आला तर तो उमेदवार असणार आहे आणि आपली जर ही निवडून आली तर लेख असणार आहे। त्यामुळे कुठल्याही समस्या असेल तर आपण लेकीच्या दाराशी अगदी हक्कानं जाऊ शकतो। म्हणजे भले आज लेकीनं तुम्हाला शब्द दिला आणि जर तो काही पुन्हा जर नाही झाला तर तुम्ही हक्कानं लेकीला जाऊन विचारू शकता की का बाई हे नाही झालेलं आहे। त्यामुळे हा हक्क गाजवण्यासाठी तुमच्याच लेकीच्या पाठीशी उभं राहा इतकी विनंती करते। आणि काही प्रश्न पोहोचवणं, हो नक्की नक्की, त्यासाठी म्हणजे असं नाही की आपण फक्त भाषणच करायला प्रश्न आहे ते त्या पक्षाकडून उभे आहे, त्या पक्षानं इथं केवढी मोठी बेईमानी केली, त्या पक्षाने लोक मान्य करून नाही राहिले। शिंदे गटाकडून त्या उभ्या आहे, शिंदे गटानं इथं उद्धवजीचं चांगलं चाललेलं सरकार त्यानं पाळलं आणि त्यांना उमेदवारी दिली। कुठे आहे कुठे आहे तो आमचा मुद्दा विषय नाही आहे, पण ते अशा पक्षाकडून उभे आहे। मोदी सरकार जे काय चालू आहे कास्तकाराच्या बाबत त्याचे जे निर्णय आहे त्या पक्षाने सुद्धा मोदीने पंतप्रधान करायसाठी जर ते उभे आहे तर ते इच्छा आम्हाला देईल, आम्ही शुद्धमान लोक आहोत, आम्हाला ते मान्य नाही आहे। ती या गावची लेख आहे, या मतदारसंघातली ताई आहे, हे इथपर्यंत ठीक आहे, तिला आम्ही आमच्या इथं आली साडी सोळी देऊ, पाहुणचार करू, त्याच्या हिंगोलीत पाठवून देऊ, पण आम्ही त्याला मतदान करणार नाही, कारण ते इथले नाही आहे। हा मुद्दा नाही आहे की ज्या गटाकडून उभे आहे, ज्या पक्षाकडून उभे आहे, मोदीला पंतप्रधान करायसाठी उभा आहे, हे आम्ही मान्य करत नाही, आम्ही ते कधीही मान्य करणार नाही। आम्ही न्यायनिष्ठेनं वागणारे लोक आहोत। गद्दारी केली उद्धव साहेबासोबत या बेईमानी केली, त्या पक्षाने मतदान करणं हे आम्ही आमच्या नीतिमत्तेने धरून आहे असं कदाचित वाटत नाही। पण ज्या वेळेला तुम्ही दोन्ही उमेदवारांची तुलना करताना काका, त्यावेळेला भले तुम्हाला मोदी केंद्रात नको आहे, तुमचं मत आहे, हा ठीक आहे, पण स्थानिक लेवलला जर तुलना केली तर आपल्या भागाला आम्हाला उद्धव ठाकरे निष्ठावान, कोरोना काळात उद्धव ठाकरेनं जे काम केलं, अहो आज काय आम्ही मागच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, मी घरून 12,000 रुपये क्विंटल कापूस विकला, त्याचा 6,000 रुपये क्विंटल विकला, अर्ध्याची तफावत आहे। 4200च्या वर सोयाबीन नाही विकलं, याला केंद्र सरकार जबाबदार आहे। आणि ही ताई त्या केंद्र सरकारकडून उभी आहे जे शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्याचे हाल करायचे, शेतकऱ्याच्या अपेक्षा करायच्या, हे मोदी सरकारनं ठरवलं आहे। आणि जाहिरातीसाठी एवढा मोठा पैसा आणि कास्तकाराचे हाल, 4200 सोयाबीन विकलं ना आम्ही। उद्धव साहेब सर हे होते मुख्यमंत्री, 6,200 रुपये सोयाबीनचे भाव होते आणि 42 सोयाबीन विकत आहोत। कांद्याच्या बाबतीत तिकडं पश्चिम महाराष्ट्रात, नाशिक भागात काही अवस्था करून केली, निर्यात बंदी केली, आमच्या इथं कापसाची आयात केली, ऑस्ट्रेलियातून कापसाच्या घाटे आणल्या, हे सर्व गोष्ट आयात निर्यातचं धोरण केंद्र सरकारचं असते मॅडम। आणि त्यानं ते इथं कापूस आणला म्हणून आमचा कापूस पडला। आमचा कापूस आज आम्ही 6,200 विकून राहिलो, 6,200 रुपये क्विंटल कापूस शेतकऱ्याच्या वावरात विकत नाही, 2-3 क्विंटल जर घालण्यात आला त्याला किंमत नाही, ही अवस्था करून केली आहे सरकारने। आणि कसं सर हे शिंदे जो आहेत मुख्यमंत्री बनासाठी किंवा त्याचे काय हाती व्यवहार असेल किंवा घबाड असेल, आणि एवढंही करून या निवड म्हणजे भ्रष्टाचार केला, भ्रष्टाचार करून BJPत गेले, ते शुद्ध झाले,
आणि कोणी भ्रष्टाचार करायचा, बीजेपी जायचं त्याचं काम करायचं. आता तुम्ही काय केला का सर आम्हाला माहित नाही, तुमचा काही अडीअडचण असेल म्हणून त्याचा प्रचार करत आहे. आम्ही राजश्री ताई म्हणून आम्हाला तिचा विरोध नाही आहे, पण शिंदे गटाची उमेदवार म्हणून आम्ही पहिले 2 लाख मतांना पडणार आहोत. 2 लाख मतांना मतदारसंघात आपलं काम आहे तुमच्यापर्यंत येणं. हो, आपल्या उमेदवार आहेत, आम्ही आमच्या उमेदवारांना हो. सांगायला तुम्ही दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत. जसं की बाळासाहेब ठाकरेंनी म्हणलं होतं की मी काँग्रेससोबत कधी बसणार नाही. बसा. काय काय अशा काही असंख्य गोष्टी आहेत. जसं की आता शेवटी माझ्यापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात, शेवट सगळं तुम्हाला समजतं या सगळ्या गोष्टी. माझं काम होतं की राजश्रीताईंबद्दल सांगणं. हो. त्या उमेदवार आहेत त्या देशाच्या 100 राजश्री ताई उमेदवार म्हणून आमचा विरोध नाही आहे, पण ते ज्या गटात उभे आहे की जेव्हा आपल्या भागाच्या अनुषंगाने तो दिसतं, शिंदे गट ज्यानं 50 खोके घेऊन उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर जेव्हा बसला, त्याच्या माणसाला आम्ही समर्थन कधीही करणार नाही. शेवटी आमच्या माहिती असतो बघ, जो कामाच्या बाबतीत प्रामाणिक असतो तो निष्ठावंत असतो. या उद्देशाने आम्ही राजश्रीताईचं काय काम आहे आमच्या यवतमाळ वाशिममध्ये? परिचितच नाही. काय काम आहे? आज देशातल्या टॉप 100 महिलांमध्ये राजश्रीताईंना तिथं काय काम आहे? आमच्या सुनकात जेव्हा लोकसभेच्या अनुषंगाने बघितलं जातं आम्ही ना, ज्या बेंचवर बसून आहो हा आम्हाला तुमच्या संजय देशमुखने दिला आहे, आता हे बेंच किंवा आमच्या इच्छा स्थानिक लोकांनी दिला आहे, पण राजश्रीताईचा आम्हाला काय हे आहे मत आता आहे? लोकसभेची इलेक्शन जेव्हा लागते ती तेव्हा देश पातळीवरची असते. जास्त दूर जात नाही. आम्ही ज्या बेंचवर बसून आहो ते मला माहिती. आम्हाला संजय देशमुख दिला आहे. इथं राजश्रीताईचं काय आहे आमच्यासोबत? हेमंत पाटील काय आहे? तुम्ही तुमचं काम करा. आमचं- आम्हाला मोदी पंतप्रधान होऊ नये हे आमची तीव्र भावना आहे.